ज्यांना उभं राहायचा जॉब आहे त्यांना हिल पेन हेच कॉमन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आपण किचन मध्ये देवघर असल्यामुळे चपला घालत नाही. 2 ते 3 जाड पाय पुसणे ठेवून त्याच्यावरती उभं राहून जर का स्वयंपाक केला जेणेकरून खाली कुशन भेटेल तर हे दुखणे नाही होणार. कॉमन मिसकन्सेप्शन्स काय लोक ऑर्थोपेडिक डॉक्टर्स कडे गेल्यानंतर ते सर्जरी सांगतात. नी जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केल्यानंतर चालता येत नाही. स्टेरॉइड घेतल्याशिवाय बॉडी वाढत नाही. वाईफ्स किंवा जे घरी काम करतात स्वयंपाक वगैरे, तर नॉर्मल तुम्ही फक्त लिस्ट करू शकता म्हणजे त्यांच्यामध्ये कोणकोणते इश्यूज मोस्टली म्हणजे मोस्ट कॉमन आहे आता ते या टाइमला. त्यामध्ये जनरली हिल पेन म्हणजे ज्यांना उभं राहायचा जॉब आहे त्यांना हिल पेन हेच कॉमन आहे. बट मला वाटतं की ज्यांना घरात उभं राहायचं काम आहे, आपल्या इंडियन पॉप्युलेशन भारतीय संस्कृतीमध्ये आपण किचन मध्ये देवघर असल्यामुळे किचन मध्ये चपला घालत नाही, स्लीपर्स घालत नाहीत, त्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. जर का आपण किचन मध्ये चप्पल किंवा रबरची स्लीपर जर का वापरली तर हे दुखणे उद्भवू नाही शकत. हे जे किचन मध्ये काम करणाऱ्या बायका आहेत किंवा घरातले हाऊसवाईफ आहे यांना जर का किचन मध्ये उभं राहून काम करताना जर का स्लीपर घालायची परवानगी दिली तर हे दुखणे कमी होऊ शकतात. त्याच प्रकारे जर का फारच जास्त प्रॉब्लेम असेल ज्यामुळे आपण घालूच शकत नाही किचन मध्ये, अशा केसेसमध्ये ऍटलिस्ट जाड पाय पुसणं, ऍटलिस्ट 2 ते 3 जाड पाय पुसणे ठेवून त्याच्यावरती उभं राहून जर का स्वयंपाक केला किंवा त्याच्यावर उभं राहून जर का काम केलं जेणेकरून खाली कुशन भेटेल, कापडाचं का होईना पण पायाच्या खाली कुशन भेटेल, अशा प्रकारे जर का आपण त्यांना अलाउ केलं, त्यांना जर का संमती दिली तर हे दुखणे नाही होणार किंवा हे दुखणे झाले तर ते कमी होऊन जातील दुखणे. बोला. त्याशिवाय त्याच्यावर दुसरा इलाज नाहीये. जर का त्यांना एकदा दुखणं झालं आणि ते तशाच प्रकारचं काम करत राहिले, अनवाणी पायाने उभे राहिले तर ते दुखणं कधीच कमी होणार नाही. सो त्याला हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. म्हणजे इनडायरेक्टली काही करून ते कुशनिंग द्यायलाच पाहिजे. आणि तुम्ही जसे म्हणले स्लीपर्स, ते स्लीपर्स नॉर्मल स्लीपर्स का जे मेडिकल मध्ये भेटतात? मेडिकल मध्ये भेटणाऱ्या स्लीपर्सची काही गरज नाही. नॉर्मल रबरची स्लीपर सुद्धा सफिशियंट आहे. त्याचा सोल फक्त थोडा सॉफ्ट असावा, एकदम हार्ड रबर सारखा सोल नको, एकदम हार्ड रबर नको, थोडस सॉफ्ट वाला सोल पाहिजे. हे एकच क्रायटेरिया आहे स्लीपरचा. अदरवाईज त्याचा कोणत्याही कंपनीचा कुठेही भेटणारा स्लीपर आपण वापरू शकतो. तर एखाद्याची ऑपरेशन झाली आहे तर आफ्टर दॅट त्यांनी वर्कआउट करणं किंवा डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये काही फरक जाणवतो का ते आता प्रिव्हियस रुटीन सारखं कंटिन्यू करू शकतात का? ऑलमोस्ट आजकाल ऑर्थोपेडिक्स हे फील्ड खूप ऍडव्हान्स झालाय. यामध्ये भरपूर टेक्नॉलॉजीचा वापर आल्यामुळे आणि नवीन नवीन सर्जरीज आल्यामुळे, नवीन नवीन इम्प्लांट म्हणजे नवीन नवीन आम्ही सामग्री वापरत असल्यामुळे सर्जरीज मध्ये या गोष्टींमुळे रिझल्ट खूप चांगले यायला लागलेत. आता रिझल्ट ऑलमोस्ट 90-95% चांगले व्हायला लागलेत. म्हणजे आधी जर का 100% काम करू शकत असेल तर ऑलमोस्ट 90% काम करता येईल इथपर्यंत आपण चांगलं करू शकतो आजच्या ऑर्थोपेडिक्सच्या स्किल्सनुसार. काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आउटकम येत नाही, त्यामध्ये बाय डिफॉल्ट काही काही गोष्टींमध्ये आउटकम येत नाहीत. बट मोस्ट मेजॉरिटी ऑफ द जे डिसीजेस आहेत ऑर्थोपेडिक मधले त्यामध्ये आपण 90% आधीच्या पेक्षा 90% आपण काम करू शकतो. जसं जॉईंट रिप्लेसमेंट, तर जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पेशंटला आजकाल 1 महिन्यानंतर पूर्ण नॉर्मल चालता येतं. आपण दुसऱ्याच दिवशी आपण त्यांना चालायला चालू करतो. 1 महिना प्रॉपर फिजिओथेरपी करून घेतो. गुडघ्याचे काही व्यायाम, काही मसल्सचे व्यायाम करून त्यांचं पूर्ण गुडघ्याची पूर्ण मुवमेंट नॉर्मल करणं आणि त्यांना नॉर्मल चालवणं, अडखळता किंवा लिम्पिंग न करता नॉर्मल सरळ चालणं 1 महिन्यामध्ये आता नी जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पॉसिबल आहे. कारण आपण यामध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजीचा वापर करणं सुरू केलाय. त्याचप्रमाणे ऍडव्हान्समेंट आली आहे ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपीमध्ये. त्यामुळे आताच्या घटकेला 90% रिकव्हरी तरी पॉसिबल आहे. कॉमन मिसकन्सेप्शन्स काय लोकांमध्ये या फील्ड रिलेटेड? सगळ्यात पहिलं मिसकन्सेप्शन म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टर्स कडे गेल्यानंतर ते सर्जरीज सांगतात की सर्जरी करावी लागते. ते सर्जन आहेत, सो सर्जरी रिलेटेड आहे. प्रत्येक गोष्टीला सर्जरी हा इलाज नसतो. प्रत्येक गोष्टीचं ग्रेडिंग केलं जातं की तुम्हाला किती इंजुरी आहे, किती प्रमाणात आहे, कोणती आहे, त्यानुसार त्याला सर्जरी लागते नाही लागत हे ठरवलं जातं. सो सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन सगळ्या लोकांमध्ये जे ऑर्थोपेडिक डॉक्टर्स कडे गेल्यावर ते सर्जरी सांगतात, प्रत्येक गोष्टीला सर्जरी सांगायची नसते. सर्जरी सांगत नसतो आम्ही ठरवतो की त्याला काय झालंय
आम्ही त्याचं डायग्नोसिस करतो आणि त्यानुसार आम्ही ठरवतो की यासाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट आहे. त्याला जर का खूप लवकर स्पोर्ट्स मध्ये जायचं असेल तर त्यासाठी आम्ही कोणती ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. त्याला जर का सिडेंटरी लाईफ आहे, घरी वर्क फ्रॉम होम आहे, तर अशा केसमध्ये त्याला कोणती ट्रीटमेंट बेस्ट आहे, ही गोष्ट आम्ही ठरवून ट्रीटमेंट देतो. सो त्याच्यानंतर दुसरं आहे की गुडघा बदलीचं किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केल्यानंतर चालता येत नाही. मोठं मिसकन्सेप्शन, खूप लोकांना तो मिसकन्सेप्शन येतो. खूप लोक येऊन आम्हाला विचारतात की तू, बरेच लोक सांगतात आम्हाला की जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर चालताच येत नाही. अशा केसेसमध्ये आम्ही आधी केलेले आमचे जॉईंट रिप्लेसमेंटचे पेशंट्स दाखवतो की जॉईंट रिप्लेसमेंट अशा टाईपचं असतं, आम्ही अशी सर्जरी करतो. सर्जरीच्या एका दिवसानंतर चालताना पेशंटचा वॉकिंगचा व्हिडिओ दाखवतो. 1 महिन्यानंतर ते कसे चालत होते ते पेशंटला समजावून सांगतो. या प्रकारे आम्ही त्यांना काउन्सिलिंग करून सांगतो की जॉईंट रिप्लेसमेंट नंतर सुद्धा पेशंट नॉर्मल चालतो, आधी सारखं राहिलं नाही, आता खूप जास्त ऍडव्हान्स झालं. या 15 वर्षामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट खूप ऍडव्हान्स झालं. सो आता त्याचा आउटकम म्हणजे त्याचा रिझल्ट सुद्धा तेवढ्याच प्रमाणात ऍडव्हान्स झाला. त्यासोबतच बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन असतं की जिम मध्ये गेल्यावर एखादी इंजुरी झाली किंवा खेळताना एखादी इंजुरी झाली की आपल्याला तो खेळच सोडून द्यावं लागतं किंवा जिम बंद करून टाकावं लागतं आणि लाईफ मध्ये परत जिम करता येणार नाही. हे एक मेजर मिसकन्सेप्शन आम्ही बघितलंय. यामध्ये सुद्धा आता नवीन पेन मॅनेजमेंट म्हणून एक नवीन स्पेशालिटी डेव्हलप झाली आहे. यामध्ये आम्ही अशा टाईपचे पेन्सला काही मिनिमल इंजेक्शन्स देऊन किंवा काही मिनिमम प्रोसिजर करून, काही मिनिमम मशिनरी लावून, व्हायब्रेशन्स देऊन किंवा सोनोग्राफी मध्ये बघून काय झालंय बघून त्याचं त्या ठिकाणी इंजेक्शन देऊन अशा प्रकारच्या उपचार करून ते त्यांचं दुखणं कमी करतो आणि या लोकांना वापस जिम मध्ये किंवा वापस स्पोर्ट्स मध्ये खेळण्यासाठी वापस पाठवतो. त्यांना ते वापस रिझ्यूम होतात त्यांच्या गोष्टींमध्ये. सो ते जे आधी मिसकन्सेप्शन होतं की एक इंजुरी झाली की ती गोष्ट करताच येत नाही, आता तसं राहिलं नाही. आता ऍडव्हान्स मॅनेजमेंटमुळे, पेन मॅनेजमेंटमध्ये खूप ऍडव्हान्समेंट आल्यामुळे या गोष्टी सगळ्या दूर झाल्या. त्यासोबतच जिम मध्ये बरेचदा काही लोकांना सांगितलं जातं की स्टेरॉइड घेतल्याशिवाय बॉडी वाढत नाही किंवा बॉडी बनत नाही, मसल्स दिसत नाहीत. सो ते खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे. प्रत्येक बॉडी बिल्डर स्टेरॉइड घेत नसतो. व्यायाम केल्यानंतर मसल्स नॉर्मली फुगतात, मसल्स नॉर्मली स्ट्रॉंग होतात. स्टेरॉइड घेतल्यानंतर स्टेरॉइडनी सुद्धा मसल्स स्ट्रॉंग होतात किंवा फुगतात, बट ते काही कालावधीसाठी आणि त्या स्टेरॉइडचा त्या मसलवरती किंवा पूर्ण बॉडीवरती खूप खराब परिणाम होतो. सो आपण हे स्टेरॉइड्स घेणं पूर्णपणे टाळलं पाहिजे, पूर्ण थांबवलं पाहिजे. आपण मसल्स किंवा आपण एक्सरसाइज करून, व्यायाम करून मसल वाढवले पाहिजे. स्टेरॉइड्स घेऊन किंवा असे इंजेक्शन्स घेऊन मसल वाढवून जर का आपण केलं तर ते आपल्याला पुढे चालून बॉडीला खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो किंवा बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस येऊ शकतात पुढे चालून. सो या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो.